बॉलपेन पेन नाही पाहिलं या माणसाने आयुष्यात असं करतोय. तुम्ही सांगा ना मला माझी इस्त्री पाहिजे म्हणजे मला पाहिजे माझी इस्त्री. तुम्ही म्हणत थांब जरा, थांब. ताई येते माझी, थांब थांब. हे भाऊजी का हो मेवणे? चहा पाणी घेऊन जा बसा. अरे कुठे आता चहा पाणी? असे 2 तासांनंतर तुम्ही जेवायला देणारच. आधी उगाच चहा पाणी घ्या, बिस्किट घ्या, फाफडा जिलेबी घ्या, समोसे घ्या. तुला काय होगा? ढोकळा ढोकळा खमण कशाला ते जेवायचं. हे बघ आता किती जबरदस्ती करताय. अहो नको. अरे मी नाही जेवणार. अरे ऐकतच नाही माणूस. वाईट वाटेल दादाला, जाऊ द्या ना. अहो मेवणे नको ना. असं काय कर. नाही प्लीज प्लीज मला जबरदस्ती करू नका. आम्ही नाही जेवून जाणार. अगं ईशा काय खाऊया काय खाऊया? तू काय बोलतेस? तू तर अहो वहिनी थांबा. तुम्ही तरी थांबा आता. काय करता तुम्ही पण? किती जबरदस्ती कर. मला नका. गोंधळ सहन होत नाही मला. प्लीज. ओके 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 आम्ही जेवून जातो. ठीक आहे. ओके फाईन. जाऊया जेवून जाऊया. भाऊजी समूह गायनात एकटेच गायतात का? नमस्कार मंडळी. निराशेच्या तिमिरातून मनोरंजनाच्या प्रकाशाकडे न्यायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. आपल्या विनोदानं हास्याचा प्रकाश पसरवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत आहे. यांच्या कौतुकाची दीपमाळ उजळवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आवडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज मोरे कुटुंब इथं येणार आहे वर्तमानपत्रात आपलं नाव छापून घेण्यासाठी. चला बघूया त्यांची ही इच्छा आज पूर्ण होतीये का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो, दैनिक वृत्त सविस्तर मधून श्याम राजपूत बोलतोय. बोला. बातमी छापायची आहे. नाही, आमच्या पेपरमध्ये बातमीसाठी जागाच नाही हो. जाहिरात छापायची असेल तर सांगा, छापून टाकतो. नाही 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 तसं नाही हो, राग मानू नका. आमच्या पेपरची टॅगलाईनच आहे, बातम्या कमी पण सत्यतेची हमी. म्हणून बातम्या छापतो आम्ही कमी. सत्यतेची हमी जाहिरातींबद्दल आहे ना ती. म्हणजे पुण्यस्मरण असेल ना तर म्हणजे तो माणूस 100% मेलेला आहे बा. आणि बा ते दुकानाचं ओपनिंग असेल सकाळी 8 ते 10 तर ते त्याच वेळेत असेल बा. हां तसं आहे, पूर्ण सत्यता आहे. बातम्यांच्या सत्यतेची गॅरंटी नाही देता येत हल्ली. आणि हल्ली सत्यता निर्माण करणारा बातम्या तरी कुठे? फारच सामाजिक होतंय. नाही ते चुकतंच माझं, नेहमीच चुकतं ते. हां हां ॲड असेल तर सांगा. हां 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 ठीक आहे ठीक आहे चल. हे नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 बोला. सैनिक दत्तू 36वर. सैनिक दत्तू 36वरचं ऑफिस हेच आहे काय? दैनिक वृत्त सविस्तर येते लिहिलेलं आहे ना, दडदडीत लिहिलं वगैरे. तुम्हाला वाचता येत नाही का? काही बोलता का? बोला काय काम आहे? ते पेपर मध्ये फोटो तुम्ही छापताव काय? हो हो हो. आमचा छापायचा होता. नाही नाही छापू ना छापू, पण कशाबद्दल? असंच असाच म्हणजे? नाही म्हणजे त्याचं काय आहे ना, आमचं कोणीच फोटो छापत नाही हो. हा, हा. म्हणून आमचं फोटो छापा, आमका फेमस होऊ. नाही 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 चुकतंय तुमचं. माणूस आधी फेमस होतो, नंतर त्याचा फोटो पेपर मध्ये छापला जातो, असं असतं ते. आणि त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं, असं भरीव काहीतरी. मग त्याच्यासाठीच आम्ही आंघोळ करून आलो आज. नंतर 2-2 महिने आम्ही आंघोळ नाही करत. त्याला थोडं लांब ठेवा त्याला माझ्यापासून. हा? अरे कोण आहे आणि तुम्ही कोण आहे? नमस्कार. हा मी ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे.
मी ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे. बापरे. ही माझी शिली बायको रशिका. शिळी. आणि आम्ही दोघांनी मिळून लिहिलेला हा हग्रलेख. म्हणजे माझा पोरगा दत्तू. अग्रलेख असतो तो, अग्रलेख. हो, अग्रलेख काय? पप्पानू काय रे? हे तेच आहेत ना ते श्यामपादक. संपादक असतं ते. शाळा नाही शिकला का रे तू? दाढी वाढव्या, फक्त दाढी वाढवली, अक्कल नाही वाढवली काय नाही. आणि मुळात मी संपादक नाहीये, या पेपरच्या जाहिरात विभागात काम करतो मी. होय काय? हे काय आहेत काय? हो काका, हा हा. तुम्ही ते पेपरात दुःखद निधनावाली बातमी देता काय? हो हो हो. कोणी गेलंय का? हा. फोटो बर यांचं. अरे तुमचा फोटो दिला याने. तुम्ही मेले असं छापू का मी? हे वसडे, तू का माझा फोटो दिला त्यांना? तुम्ही मला काल बोललात ना काय? तुझ्यासाठी मी मेलो म्हणून. हा? मग मेला तर फोटो द्यायला पाहिजे ना. ए तुझ्या मेंदूत काय किडे पडले का? आईचं काय? हो, नीट बोला, नीट बोला. सॉरी पण कसं आहे ना, एखादा जिवंत माणूस आहे त्याला मेला म्हणून कसं छापू आम्ही? ये नाही वसाड्याला अक्कलच तेवढी आहे. हा ना. हा? आयशीवर गेला, आयशीवर. हो वाटेल ते बोल नका. तू गप्पा बस. तुम्ही एक काम करा, हा. तुम्ही ह्याचा फोटो छापा. या. विकणे आहे. अरे असं छापा. अरे नाही हो. नाही ह्याचा काहीच उपयोग नाही, ह्याला छापा. हा बघा, एक मी कुत्रा पाळलाय घरामध्ये. तो नेमका चायच्या टायमिंगला हा. शेजारच्या घरात जातो. हा. ते बिस्किट देतात, तो तोंडात घेतो आणि आम्हाला आणून देतो. अरे बापरे. ह्याला मी आयुष्यभर ना पाळलाय. हा. पण तुम्हाला सांगतो, हा तोंडात नुसती ह्या शिव्या देतो. अरे. ही ह्याची लायकी आहे. अरे. तुम्ही ह्याचा फोटो छापा, मला ह्याला विकायचा आहे. आई. हा, छापा. गप बसा. काय ग बसा? असं नाही वाटेल ते बोलता पोटच्या पोराबद्दल म्हणाल, जरा पण काय वाटत नाही. माझा फोटो छापतो. गप बसा. ओ दादानू, मी ना माझा फोटो छापा. का- वर पाहिजे. माझा पण छापा खाली पाहिजे. अरे तुम्ही बायना पारंपरिक पंच काढ्या. वर पाहिजे, वर खाली पाहिजे. हा विनोद नाही केला तर मरून जाणार आहे का तो? लोकांनी घरी येऊन तुला मारेपर्यंत असे विनोद करायचे आहेत का रे? ए बाई बोलतो. पण मुळात वर पाहिजे म्हणजे नवरा पाहिजे असं असतं ना ते. तुमचे हे वर आहेत ना, तुम्हाला कायला वर पाहिजे? हे वर हा. हे वर जाण्याच्या मार्गावर आहे. काय बोलतेस तू? माहिती काय, यांची अर्धी लाकडं गेली आहेत मसनात. पण माझा तसा नाही हा. मी अजून पण तारुण्याच्या उंबरठ्यावर असं. बाजे. तुम्ही ना एक जाहिरात द्यावा. कोणीतरी छानसा बरासा दिवसा गॉगल लावून फिरेल असा, चिंबोऱ्या पकडण्यात तरबेज असलेला, चेहऱ्यावरून दूर दूर पर्यंत म्युझिकशी संबंध आहे असं वाटलं तरी त्याच्यावरच पोट चालत असलेला आणि अजय देवगण सारखं दिसणार असा एखादा कोणीतरी वर मिळायला पाहिजे अशी जाहिरात द्यावा. त्यांना या काय अपेक्षा आहेत? बघा वसाडीच्या अपेक्षा बघा. काय ग, तो श्याम बांगर तुझ्या मनात आहे ना? नाही तसं नाही, खरं काय ते सांग. तू जा पळून त्याच्या बरोबर. हा? तू त्याच्या बरोबर पळून जा. मी आणि? तुझा फोटो बघ पेपर मध्ये छापतो का नाही? जळतात माझ्यावर, नंतर ही बाई पळून गेली, ते तुमचं आहे ना, कुत्री लेग पीस धर त्याच्यामध्ये छापा. बघ. वृत्त सविस्तर. त्याच्या छापा हिचा फोटो. कुत्र लेग पीस धर काय? कुत्र्याने तुमचा लेग पीस धरला पाहिजे. मी तर म्हणतो तुमची डबल रोटी चावली पाहिजे त्यांनी. बोलताय काय बाई तुम्ही? पण मुळात आहे ना, असं पेपर मध्ये फोटो आला पाहिजे. असं काय मोठं केलंय तुम्ही? हा, मोठं काय केलं? बोलताय काय? मग नेत्यांचे फोटो कशात छापतास? त्यांनी असं काय मोठं काम करून ठेवलंय? एकदा तुम्ही आमच्या एरियात येऊन बघा. अरे मी कशाला येऊ? काय एरिया उचलून आणू तुमच्या घरात? अरे तसं नाही हो. मग? माझा काय संबंध आहे? हो, संबंध काय म्हणजे? पत्रकारात ना तुम्ही, हो. लोकशाहीचा चौथा खांब आहात ना तुम्ही. हो. मग व्यवस्थेला धारेवर धरणं तुमचं काम नाही? लोकांच्या समाजाच्या प्रश्नांशी तुमचं काम नाही? ते महत्वाचं नाही तुमच्यासाठी? अरे तुम्ही बायना भाषण झाड्या. 2च मिनिटांपूर्वी संपादकला श्यामपादक करून विनोदाच्या खांबावर तंगडीवर केली ना तू. आणि आता लगेच लोकशाहीचा चौथा खांब पत्रकार आहे असं मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. अरे मुळात बऱ्याचदा फ्रंट पेजवर जे फोटो असतात ना, ते पैसे देऊन छापलेले असतात. काय सांगतास काय? हो, हो. पैसे देऊन छापतात? हो. मग तो ट्रम्प का कोण आता तुमका पैसे देता? अरे नाही. अरे ते मोठे माणसं आहे, त्यांच्या बातम्या होतात, ते कशाला पैसे देतील? आई बघितलं काय? मोठ्या लोकांचं कौतुक आहे बरोबर त्यांना, परक्या लोकांचं कौतुक आहे. हं? त्यांचे मोठे मोठे फोटो कलरफुल लावतील अरे बाप. आणि आपल्या लोकांचे
प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांचे फोटो चौथ्या पानावर कोपऱ्यात असे छोटे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये छापतात. ती नाटकाची ऍड असते रे, ऍड असते नाटकाची ती. ते नाटकं करतात ना, म्हणून त्यांचा फोटो असा आतल्या पानात ते असतं नाटकाचं पान, त्याच्यावर छापला जातो. अच्छा, ते नाटक करतात म्हणून फोटो छापतात. हो, तुम्ही एक काम करा, म्हणजे ते हे अशी काहीतरी जाहिरात आपण देऊ शकतो बुवा, की अशी जाहिरात दिली तर लोक तुम्हाला पैसे देतील, असं काही तुमच्याकडे असेल तर त्याची जाहिरात देतो. म्हणजे आम्ही अशी जाहिरात दिली तर आम्हाला लोक पैसे देतील. हा, म्हणजे काहीतरी असेल तर. नक्की. हो. जरा माझ्याकडे बघा, काय बघा जरा नीट असा निरकून बघा माग. हा. माझ्याकडे बघा असा असा सडसडीत बांध्याचा, हम्म. तुकतुकीत कांती दिसते तुम्हाला. मेंटेन आहे तर मेंटेन म्हणजे काय, किती मेंटेन केलंय. तर मी काय आहे, लोकांना हे सगळं सांगू शकतो. म्हणजे मी स्वतः कसं मेंटेन केलंय अशी जाहिरात तुम्ही छापा, म्हणजे लोक मला पैसे देतील. तुला टोले देतील लोक, टोले. पैसे ना. अरे जगातला कुठला पण माणूस कुठल्याही परिस्थितीत असेल तरी तो तुझ्यापेक्षा चांगला दिसतो, इतका गंदमंद मुसड आहे तुझं. तुला बघितल्या नीट गाणगाण शिव्या द्याव्या वाटतात असं तोंड तुझं. परव्याची तीच लायकी आहे, परव्याची तीच ए, लायकी. वासाड्या, त्या टकल्यासमोर माझी लायकी काढतो. घाबरतो काय? आता तो लायकी नाही, टकल्यासमोर काढला. ओ, खबर? माझ्या ऑफिस मध्ये आले, मग काय? जाहिरात द्यायची द्या, नाही तर निघा तुम्ही. नाही नाही निघा, out. जाऊ दे, चिडू नका. आम्हाला खरं जाहिरात द्यायची आहे. आमचा फोटो आला पाहिजे, आम्हाला फेमस व्हायचा आहे ना. फेमस व्हायचे. तुम्ही काय म्हणतो ते त्या दिवशी ना ते चड्डी बनियन गँगचा फोटो बघितला तुमच्या पेपरात. हा. ते तुम्ही जाहिरात दिली होती काय हो? ती जाहिरात कशी असेल, ती बातमी होती, बातमी. अच्छा, बातमी होती. हो. या गुन्हेगारीच्या बातम्या आहेत, म्हणजे डाका टाकला, चोरी केली तर त्याची बातमी होती ती. अच्छा, मग तुम्ही माझी बातमी द्या. मी चोरी करते, चोरी करतो. मी लोकांचा चित्त चोरते ना. काय तर परत बोल. लोकांचा चित्त चोरताय. आली मोठी चित्त चोरणारी. हिला बिना मेकअपची बघितली ना की अंगावर पित्त चढता. मोठी चित्त चोरणारी घबराव. हो, माझ्या औषध काय बोलताना साऊंड ठेवतोय. आ, अजय खूप सुंदर आहे. हो? मला सगळे बोलतात की तू तुझ्या आईवर गेलाय म्हणून. वासाड्या, तू आईवर नाही, तू राईवर गेला. आई. असू दे, नाही झालं तर नाही झालं. तू राईवर गेला, राईवर. माहितीये का, काली मिरी आणि ती मिरी असते नाही काय, मोहरी असते ती, हा, मोहरी. मोहरी आणि मिरी यातली जी असते ना राई, ती आहेस तू वासाड्या. तुला सांगतो ना, तुला बघितलं ना की तुला ना फोडणी द्यावं असं वाटतो. काय तर फोडणीला द्यायचं. माझ्या पोराक फोडणीक देतात. येतोय. गप्पा बसा. हा. वाटेल ते मी ऐकून घ्यायचंय नाही. हा. दादा एक काम करा, ह्यांचा नाही माझा नाही, निदान माझ्या दत्तूचं तरी फोटो छापा ना. का बरं? या टेम्प्याने असे काय झेंडे काढलेले आहेत? तो पहिला आलाय का? हो, मी पहिला आलोय. म्हणजे यांचा मी पहिलाच आहे ना. अरे शब्द पकड्या. पहिला म्हणजे 10वीत वगैरे पहिला आलाय का तू? नाही नाही, हा पहिली धावा आलेला आहे का. पहिली 10च पोरं होती, हा पहिली धावा. खालून पहिला आहे हा. मग छापा ना. नाही, हे बघा, अशी काही बातमी होऊ शकत नाही. काही तुम्ही सामाजिक कार्य केलं असेल, हा, हा. कोणाची मदत केली असेल तर होऊ शकते बातमी. बस. नाही, सामाजिक काय आम्हाला अजून आठवत नाही, आम्ही काही केलेलं नाही. पण आम्ही मदत खूप लोकांना केली. हो मदत लय केली. मदत मग ते सांगा ना. आम्ही दानशूर लोक, भंकर देवाच्या पण दानशूर, पण आमच्याकडे दानशूर कोण नाही. वा. हा. आम्ही कावल्याला एकदा मदत केली होती, त्याची बातमी छापाल. कावळ्याला काय मदत केली? काय झालं, मच्छी मार्केटमध्ये नेहमी कावला येतो हं. मच्छी घेण्यासाठी. असं. आता काय होतं, त्याला ती मच्छी सापडत नाही. हं. पण ऑलरेडी ना आम्ही मच्छी चोरलेली असते. तो आमच्याकडे येतो, त्याला आम्ही मच्छी देत आहोत. बरं. पण तो एक नंबरचा स्वाभिमानी. हा, स्वाभिमानी. हा, तुम्हाला सांगतो, कोणाच्या घरात जर कोण मच्छी तलत असेल, तो खिडकीतनं जातो, ती मच्छी घेतो, फ्राय मच्छी, आणि आम्हाला आणून देतो. असं आमचं त्याचं डील ठरलेलं आहे का नाही. नल्ले, तुम्ही नल्ले, एक नंबरचे नल्ले नल्ले नल्ले. कुत्रा बिस्किट चोरतो ते तुम्हाला देतो. कावळा फ्राय फिश चोरतो ते तुम्हाला देतो. तुम्ही आहे ना पॅरासाईट आहे, पॅरासाईट. कोण कोण आहो आम्ही? पॅरासाईट. बापरे, आपण पॅरासाईड आहोत. अरे वा. आपण पॅरासाईड आहोत, कायची गोष्ट नाही आहे. आम्ही अरे म्हणजे परजीवी, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. हा? काही कर्तृत्व नाही तुमच्यात, काही कला नाही, काहीच नाही, लाज पण नाही तुमच्यात. निघा तुम्ही. ओ, लय बोललास हा, लय बोललास. मी ऐकून घ्यायचं नाही, आमची मोरे फॅमिली. हा, आणि कला नाही काय बोलतास. माझ्या दत्तूत लय मोठी कला. नाही. पुढे जाऊन तो ऑर्केस्ट्रा काढतो, एक एक काय वाद्य वाजवता माहितीये. वाद्य वाजवतो? मग कुठलं वाद्य वाजवतो? बगली पायपर. बगली पायपर हे कुठलं वाद्य आहे? अरे मोठं काय वाजवतो माहिती आहे. हा. हा, तो बगली पायपर वाजवतो, त्याच्यावर ही काय डान्स करते. असं का? हा, बघण्यासारखा. एक नंबर.
हो. आणि तुम्ही काय करता? मी पैसे गोळा करतो झालं काम हा, आमचा कार्यक्रमच आहे ना ए दत्तू यांना करून दाखव चल अरे नको ना. या इकडे चल, या. हा, अरे चल. काय बघा. घेऊ? हा, व्यवस्थित नाच ग बगली पायपर हा. बरोबर हा? हा. पैसे द्या पैसे द्या पैसे द्या पैसे द्या हे मस्त मस्त हे उतरा पैसे द्या चुप राहा रे, चुप राहा. पैसे पैसे तरी नीट माग. पैसे द्या. ही कुठली भीक मागायची स्टाईल रे? नाही म्हण तरी माग. काय? याच्यात कुठे कला आहे? किडे किडे. कला ही चुप राहा. याची डोंबल्याची कला. आहे कला आहे. आई तर हाय माझ्या ते कला. कुठली कला ए माणसाचा हेलिकॉप्टर बनवतो. हेलिकॉप्टर. अरे नको नको. बापरे इथे भलतीच कला. एकदा वाका पण फिरवा ना. काका ते काय बोलताय? जमा करा. वा 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 मोरे फॅमिली नेहमीप्रमाणे एकदम साबक परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाददा. धमाल. नेहमीप्रमाणे दणक्यात मोरे फॅमिलीचं स्किट झालं, बऱ्याच दिवसांनी झालं, पण त्याच एनर्जीनी त्याच उत्साहाने. दत्तू मस्त मजा आली. बगली पायपर तुझा आवडला मला. शाम्या यू स्टोल द शो. आउटस्टँडिंग एनर्जी होती. पहिली जी काही सामाजिक वाक्य त्या पद्धतीने जाणं गरजेचं होतं ती त्याच पद्धतीने गेली आणि मग नेहमीप्रमाणे मोरी फॅमिली आल्यानंतर जसा ग्राफ असतो तो त्याच पद्धतीने गेला. पण तू आज काहीतरी विलक्षण आणि मॅजिकल परफॉर्म केलंस. मजा आली श्याम. थँक्यू थँक्यू. वंडरफुल. वा वा सई. धमाल परफॉर्मन्स. मला एक गोष्ट आवडते की काहीही जगात झालं तरी मोरे फॅमिलीचा कोर कधीच बदलत नाही. दे आर ऑलवेज ट्रू टू देअर कोर आणि आज पण त्याची प्रचिती आली. फार मस्त. बगली पायपर काहीतरी नवीन ॲडिशन होती आणि रसिका त्याच्यावर तू जो डान्स केलास तो फार अमेझिंग होता. काय हास्यजत्रा फ्रेश तर मोरे पण काय ताजा काय ताजे ब्रेकिंग उर्फ ताजा ब्रेकिंग उर्फ ताजा. मला असं वाटतं की तुम्हाला जितके ॲडजेक्टिव्स लिहावेत तितके कमी आहेत कारण तुम्ही ते इतके छान परिधान करता स्वतःवरती. त्याची आम्हाला खूप मजा येते ऑडियन्स म्हणून. दत्तू नेहमीप्रमाणे मस्त. श्यामदादा मजा आली. आज तुम्ही काहीतरी वेगळं आणि विशेष परफॉर्म केलं. वा वा वा. खूप कंट्रोल्ड आणि असा परफॉर्मन्स स्वतःच्या खिशामध्ये घातलात आणि मला असं वाटतं की तुमचं आणि मोरेंची एक वेगळीच केमिस्ट्री आहे मित्र म्हणून. ती प्रत्येक स्किटमध्ये उतरते आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आणि मजा घेता येते याचा आनंद आहे. मजा आली. थँक्यू. वा वा वा. मंडळी भाऊजींना त्रास देणारा मेहुणा आपण नेहमीच पाहिलाय पण आज भाऊजींच्या अतरंगीपणामुळे वैतागलेला मेहुणा आपण पाहणार आहोत. बघूया तिथे नेमकं काय घडतंय तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे. विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. अरे सांडले. ए वने वने आय किडे. आज बरे बाहेर पडले. वने मटार मध्ये किडे आहेत. तुम्ही का सोलताय मग ते? अगं आणायचीच ना भाजी बरी. भाजी बरी आहे तुम्हाला सोलता येत नाहीयेत का? तुम्हाला नाही जमत तर का सोलत बसता तुम्ही? नका सोलू तुम्ही ते सोडा. मी करते इकडे द्या. नाही मी करतो मला मला नाही करता येत काही. काय 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 नाही टोमॅटो कापताना पण डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. उगाच आपलं काय येतं ते काय येतं का? नाही माहितीये मला. मला येत आहे पण ते कशाला मग बोलायचं. पण थँक्यू ह्याच्यासाठी थँक्यू. कधीपासून हवी होती मला ही इस्त्री. ती जुनी इस्त्री खराब झाल्यावरती सगळे कपडे इस्त्रीवाल्याकडे द्यायला लागायचे. मग त्याचं बिल बघून मला असं वाटायचं की ती भसाभस पैसे उधळतोय आपण. बरोबर हे आलं होतं माझ्या लक्षात पण मी थांबलो होतो सेलसाठी. म्हणजे कसं जरा अजून स्वस्त मिळेल इस्त्री म्हणून. आणि तू कशाला टेन्शन घेतेस इस्त्रीचं वगैरे? हा? आपण मस्त कपडे घडी करायचे गादी खाली ठेवायचे आणि तू त्याच्यावर झोपायचंस. काय कपड्यांची विषात मरगळ्याची कडक एकदम सकाळी फ्रेश ताजी ताजी इस्त्री कडक कडक इस्त्री. हो आजपासून बाहेर झोपते मग. नाही म्हणजे गुंजी गो माझी मस्करी केली. हा असू दे घ्या ते करा. अरे देवा. हा ही का फोन करते? हॅलो हॅलो दादा. दादा दादा
इथे एरियामध्ये आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. अगं कशाला येतेस? दादा मी कारण आधीच सांगितलं, तू रिॲक्ट लेट होतोयस. नाही आले आले दादा, आलोच आम्ही, थांब जरा. आम्ही दोघं येत आहे की काय? हॅलो ऐक, मी नाहीये, मी गेलो, मी इकडे आहे, सौदी अरेबियाला आहे आता. हॅलो हॅलो. काय झालं म्हणे काय माझी बहीण ईशा हा. आणि तिचा नवरा काय दोघं आत्ता आपल्या घरी येत आहेत. काय ते दोघं इथे येत आहेत? दोघं आत्ता येत आहेत. अरे लपवा लपवा लपवा. काय लपवतोय ना? मला लपवताय? नाही. तुम्हाला याच्यात लपू आणि जादू करून अशी पाडू तुम्हाला खाली? काय तुम्ही सामान लपवू? सामान लपवा, हे उचला लवकर. बापरे. हे बघ आता हे आलो आलो. अयो आले, हे आले. हे लपव, हे लपव, हे लपव, हे लपव. खाऊन संपवणार आहात का? लपवा ना कशात तुम्ही खाली. हे घे इस्त्री. आलो आलो. अहो दादा अगं तायडे, कसा आहेस दादा? मी आत्ता बरा होतो तू यायच्या आधीपर्यंत. कसा आहेस रे? ये अरे वहिनी, बस. माझी लाडकी वहिनी अजी. ग वहिनी, ये बस. नाही बस तू बस, मी बसतच अगं, नाही, अगं, बस. बस तू, मी बसतच असते, तू बस इथे. भाऊजी भाऊजी काय आलं भाऊजी? बसा बसा. अगं तायडे काय काय? मला म्हणालीस एरियात आहे, लगेच आलीस घरी. अरे इथे खाली जिन्यातच होतो. पण मग हे फोन कशाला करायचास ना? येणारच ए होती. दादा, मला फोन न केल्याशिवाय यायला अजिबात आवडत नाही. तुला तर यायलाच नाही आवडलं पाहिजे. दादा सतत कॉमेडी करतो. तू पण कर कधीतरी. मेवणे पाया पडतो. नाही असू दे, काय करताय? अहो ठीक ताई आहे. पाया नाही नको, ठीक आहे, राहू दे, राहू दे. ताई पाया नको, राहू दे. ताई पाया पडतो. ताई पाया पडतो. ताई ओ अगं हे बघ काय सरप्राईज सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. ताई काय पद्धत आहे सरप्राईज द्यायची? तुम्हाला माहितीये मी आल्याला पाया पडणं, तर हे कराल? सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. पाहिलंस, तूच बोलत होतीस दादा विसरला, यावी रक्षाबंधनचं गिफ्ट. माझा दादा विसरबोळा, माझा दादा बावळट, माझा दादा मूर्ख. पण त्याने लक्षात ठेवून महागातलं गिफ्ट आणलं. नाही हा काय झालं रडायला आई? काय झालं? सॉरी, काय झालंय काय? एकदम आईची आठवण आली. तरी तुम्हाला म्हंटल होतं केस कापून या. आईला, माझ्या आईला मिशी होती का? मिशी होती केसांमुळे आठवणार आहे का तिला मी आईसारखा? आया काय आईला माझ्या मनातलं नेहमी कळायचं आणि आई नंतर फक्त दादा. मला सगळं कळतं माझ्या मनातलं. काय रे, मला इस्त्रीच हवी आहे, तुला कसं कळलं? त्याला कळत. तुम्ही बघा ना इस्त्री, बघा, ओपन करून बघा. तुम्ही तिला सांगा, आत्ताच्या आत्ता नाही म्हणून सांगा, माझी इस्त्री आहे. यांच्या समोर ना कपडे वाळत घालायची पण सोय नाही. तुमचा तो भाऊजी तुमची चड्डी बघितली तरी घेऊन जातो. तुम्ही सांगा, मला माझी इस्त्री. भाऊजी भाऊजी अरे वा. काय 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 भाऊजी? काय रे दादा, असं दादा करतो दादा. भाऊजी काय भाऊजी? पण मेवणे भाऊजी काय? खरंच सांगतो, हा भाऊजी. इतके दिवस घरात इस्त्री नव्हती हो. आमचं असं स्वप्न होतं, घरात इस्त्री कधी येणार, इस्त्री कधी येणार. इस्त्री इतकी जुनी झाली ना, तुमची बहीण इस्त्री करताना हाताला चटके बसायचो हो तिच्या. मग अजून काय होणार आहे? मग चटकेच बसतात इस्त्री की? चटके, ते चटके बघ मेवणे. हा मी माझ्या घरात आज स्वप्न आणलंय, सुख आणलंय, सुख. हे खरं तर मी माझ्या घरात आणलं होतं सु. हा दादा, पण ते आम्ही घेऊन जावं म्हणून आणलंस ना. असा आहे माझा दादा. थँक्यू दादा. हा. वहिनी, वहिनी थँक्यू. मी कधीच हे गिफ्ट विसरणार नाही. काय करू ग तुझं मी वहिनी? लपव. मी विसरायलाच नको. आपण विसरायला नको. मी ना लिहून ठेवते हा, हा, त्याच्यावर. हा. दादा वहिनीकडून भेट आहे. पेन आहे का इथे? पेन आहे. मिळालं हो. मिळाला भाऊजी मिळाला. भाऊजी मिळाला, भाऊजी, दादा, मिळाला अरे. पेन मिळालं. दो वहिनीकडून. काय केलंस तू ताई? काय केलंस? प्रिय दादा वहिनीकडून सरप्राईज. कसं लिहिलंस ते?
भांड्यांच्या दुकानात कामाला होतीस का? दादा सतत कॉमेडी कसं करतो मग? या बॉलपेन या बॉलपेन पेन नाही पाहिलं या माणसाने आयुष्यात असा करतोय. तुम्ही सांगा ना मला माझी इस्त्री पाहिजे म्हणजे मला पाहिजे माझी इस्त्री तुम्ही म्हणत थांब जरा, थांब. ताई येते माझी, थांब थांब. हे बघ. भाऊजी का हो मेवणे? चहा पाणी घेऊन जा बसा. अरे कुठे आता चहा पाणी? असे 2 तासानंतर तुम्ही जेवायला देणारच. आधी उगाच चहा पाणी घ्या, बिस्किट घ्या, फाफडा जिलेबी घ्या, समोसे घ्या. तुला काय होगा? ढोकळा ढोकळा खमण कशाला ते जेवायचं. हे बघ आता किती जबरदस्ती करताय. अहो नको. अरे मी नाही जेवणार. अहो, अरे ठीक आहे ऐकतच ना, नाही माणूस. वाईट वाटेल दादाला, जाऊ द्या ना. अहो मेवणे नको ना. असं काय कर. नाही प्लीज प्लीज मला जबरदस्ती करू नका. आम्ही नाही जेवून जाणार. अगं ईशा काय खाऊया काय खाऊया? अहो, ठीक तू आहे. काय बोलतेस? तू तर अहो वहिनी थांबा. तुम्ही तरी थांबा आता. काय करता तुम्ही पण? किती जबरदस्ती कर. मला नका. हा गोंधळ सहन होत नाही मला. प्लीज. ओके 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 आम्ही जेवून जातो. ठीक आहे. ओके फाईन. जाऊया जेवून जाऊया. भाऊजी भाऊजी समूह गायनात एकटेच गायचात का हो? नाही नाही काय आहे भाऊजी, जेवणाचा तसा बेत आखला नाही काय. तुम्ही अगदीच 5-10 बिल्डिंग सोडून राहता तर मग आम्हाला लक्षात नाही आलं. आम्हाला वाटलं पटकन याल 10 मिनिटं आणि एवढे जातोय जेवून. प्लीज नका. तर किती बोलाल? मी म्हटलं ना. ए ईशा बघ बाई बाबा समजून जा. ठीक आहे, जेवायला खूप वेळ आहे. आता तुम्ही नाही म्हणू नका. त्यांना आग्रहाने आपलं तोंड गोड करायचं असेल आल्या आल्या तर तुम्ही लगेच नाही नाही वहिनी नाही थांबा. म्हणू लगेच नका. कुठे उठताय गोड आणायला? उठताय कुठे? थांबा वहिनी. अहो नकोय गोड. थांब. अरे गोड बापरे. नाही खात हे पण आता ठीक आहे हो. देतायत तर खा ना. थांबा आता. लगेच जाऊ नका. बरं सांग. चल जाऊ दे. चल. काय आहे गोड आपल्याकडे? तुरटी आहे. पेठा पेठा आग्र्याचा पेठा ते तिला तुरटी सारखा वाटतो तो. पेठा अहो ठीक आहे. गुलाबजाम आवडतात तिला. लगेच गुलाबजाम. किती हट्ट पुरवालो. असं सगळं करते वहिनी माझ्यासाठी. एवढा हट्ट पुरवाल. ठीक आहे जा गुलाबजाम आण. चल. हो हा हा आणते. हा अगं, राहू दे वहिनी. नाही कशा आणतेच आता. हा आणते गुलाबजाम. आण वने वने खूप खूप 2 आण. हा जा. आणते. हा गुलाबजाम लगेचच आले माझी. तुम्ही कमालात. हो. आई तुम्ही एवढं करताना मी खरंच तुमच्या पाया पडलं पाहिजे. हो. अगं हे पाहिलंस का? अय्या, हे बघ. हे किती मऊ आहे. हे बघ आई. नवीन का रे दादा? आई, Soft आहे. 1.5 वर्ष झालं काश्मीरवर मी. अरे अरे अहो कचरा. केवढं सॉफ्ट आहे. अरे पाय. बापरे, थांब थांब. एवढं नाहीच कसं आहे ते. वाटतं बघू. थांब. हा छान. आई गं, दादा थांब ना रे. नाही अगं कशाला अरे, अगं आई. अगं तायडे किती मऊ आहे. याच्यावर काय छान झोप लागत असेल ना? लागते चांगली हा झोप. नाही तर आमच्याकडे चटई आहे ना दादा. दरवेळेला असं केलं की 2 काड्या पडतात. खरंय, खरंय. मला ना असं वाटतं ह्याच्यावर ना नाही पण अगं खूप मस्त. ते त्याच्यात तू असं झोपली ऍक्च्युली तायडे झोपली भाऊजी ती. उठवा तिला. तायडे काय झालं? भाऊजी रडायला काय झालंय? आता काय झालं तू? भाऊजी एवढे लग्नानंतर इतका गाढ झोपलेलं मी पहिल्यांदा बघतो ईशाला. शपथ म्हणजे इतके असं वाटतंय ना याच गालीच्यात ईशाला गुंडाळावं आणि घरी घेऊ. उठा चला. काय झाली? उठा ताई उठ. ताई उठ. मला झोप लागली होती. हो. हे किती छान आहे. मला लगेच झोप लाग. हे माझ्यासाठीच बनलंय असं वाटतंय हो. आला ना विचार मनात? नाही विचार मनात आला की नाही? हो. तुला काय वाटतं दादाच्या मनात विचार आला नसेल? हा नाही कसला विचार. त्यांच्या मनात काही विचारच येत नाही. त्यांना ते उजवा डावा करताना खायचा धुवायचं असं करून ते करतात. नाही विचार येत. आणि असं नसतं. विचारांती विचार असतो तो. मला नाही कळणार. ओके ईशा इकडे. अहो ईशा इकडे. काय नाही झालं? नाही मला अजिबात मान्य नाहीये. काय? अगं तो जबरदस्ती करतोय गालीच्या न्या म्हणून आपण लगेच नाही न्यायचा. अहो पण मी पण नाहीच म्हणते ना. तो देतोय तर मी काय करू? माझी लायकी नाहीये. मी गालीच्या विकत घेऊ शकत नाही. तो किती फोर्स करेल गालीच्या घेऊन जा म्हणून लगेच घेऊन जायचा. मी माझ्यावर चिडू नका उगाच. काय देते मी. आय एम सॉरी. मला नाही न्यायचं. मी खूप त्याच्या वस्तू त्याने प्रेमाने दिल्यात. आता यापुढे नाही. नाही मला वाईट वाटेल. घ्या म्हणतोय तर ईशा, मी घ्या ना. घटस्फोट देईन तुला ह्या कारणासाठी आधीच सांगतोय. तुम्ही मला घटस्फोट देईन म्हणताय.
माझ्या माहेरच्या प्रेमाचा मला किती त्रास होतो ह्याचा नाही विचार करत तुम्ही? असं नक्की नाही द्या. ओके मी नेतो नाही प्रेम नेतो मी फाईन नेतो अहो दादा नाही न्यायचं, दादा, नको, नको, हरकत नको, नेतो दादा. सोडत ना ना वहिनी इतका फोर्स करता ना तुम्ही नाही, वहिनी, हो, नाही करत. हरकत नाही हरकत नाही इतकं चालणार असेल ना ओके पण मी तुम्हाला सांगतोय मी हा गालीच्या अजिबात आनंदाने नेत नाहीये कळलं तुम्हाला अजिबात मी सुखासुखी नेत नाहीये तुम्ही कितीही फोर्स कराल हो पण तो फोर्सचा उपयोग झाला पाहिजे ना त्याचं काय कराल तुम्ही चाललंय काय साडीच्या दुकानात साडी नेसवायला आहे काय चाललंय नीट घडी करता येत नाही का तुम्हाला वनी काढून दे घडी हो मी नाही, मी नाही, खडी लगेच जाते. हे बघा झाले ऐका ना मला काश्मीरवरून आणला होता मी बोलू ना काहीतरी तुम्ही ब- 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 नाही पण आज खरी रक्षाबंधन झाल्यासारखं वाटतं ना हो बापरे बोला ना काहीतरी. ऐका ना तोंड गोड करायचंय ना तुम्हाला तर करा आता ठीक आहे गुलाबजाम आणला होतास ना तू आहे, हे बघा गुलाबजाम अय्या चमचावाटी चमचावाटी नाही चमचावाटी घरात नाही ताटवाट्या नाही आम्ही किचन कट्ट्यावरतीच सगळं टाकून जेवतो आमच्याकडे नाही ताटा आपण वाट्या मेवणे खरं सांगतो हा. कोणीतरी म्हणून गेलंय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याचं घेत जावं काही बोलता उगाच आपलं देणार आहेत खरात आमचं घर त्यांनी सांगितलं इथेच राहतात नाही इथे दुधी पोपळा राहतो बाहेर जा तुम्ही पलीकडे जा प्लीज पलीकडे जा. एक मिनिट वहिनी काय आहे बघू दादा तुझंच नाव आहे आणि काय आहे आतमध्ये दादा काय तू यांच्यासाठी मोबाईल फोन गिफ्ट म्हणून मागवला काय नाही नाही तुम्ही कुठे दादा दादा इथं थांबा ना दादा नाही ह्याच्यावर माझं नाव आहे हे माझं प्रसाद खांडेकर कुठे लिहिलंय याच्यावर गिफ्ट आहे ना मला माहितीये त्यांच्या डोळ्यात दिसतात भावना मला माहितीये त्यांच्या डोळ्यात मला आठवतं यांनी फोन केला होता बड्डेला हॅपी बर्थडे केलं आणि मग लवकर भेटू असं म्हणाला होता दादा हो आणि मला बोलले होते की वनिता मोबाईल मागूया असं बोलले होते हळूच नाही बोलूच नाही काय बोलतो म्हणे मी काय करू तो माझी बहीण आहे का ती नाही पण नाही बोलतायत मला भाऊजी आहेत ते हे बास ना पिशवी पण घरनं घेऊन आलेत ग ते ती राहिली हातात हे ईशा तुझा हो पर्स राहिली माझी वहिनी येते हा लाडकी मी आहे हो दादा प्लीज प्लीज इतकं प्रेम करू नका मला नाही सहन होत मला हसू येतं माझ्या स्वतःवर थकलोय मी आता तुमचं प्रेम किती हे करून मला तो भाऊजी तो असं नाही कोणीतरी म्हणून गेलंय देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याचं घेत जावं म्हणून बोललो अरे हा मस्त बाप रे काय हॉरिबल माणूस होती अशी बहीण आणि असे भाऊजी नको ग बाई पण त्यामुळेच खूप मजा आली खूप धमाकेदार झाला परफॉर्मन्स हास्यरसिक प्रसाद दा अफलातून सचिन मोटे आणि भूषण शेलारांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे फारच रंजक विषय होता आणि अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केला तुम्ही चौघांनी पण काही क्षणी तर असं वाटलं की तुमच्या चौघांच्या घरी इंडिव्हिज्युअली जावं पशाचं कॅरेक्टर होऊन आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अप्रतिम रिॲक्शन्स आहेत त्या अशाच चोरून न्याव्यात इतक्या विलक्षण रिॲक्शन्स होत्या काही चौघांच्याही आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता फारच मजा आली ब्रिलियंट सई एकदम खास परफॉर्मन्स होता भावा मस्त फार मजा आली ईशा आणि तू दोघांनी फार अप्रतिम सादर केलं ह्या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये ना खूप तारेवरचं खूप थिन लाईन होती की ते ओव्हर ॲक्टिंग पण वाटता कामा नाही पण तुम्ही इतकं सटली केलं दोघांनी आणि खूप त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन होतं त्यामुळे खूप खूप बघायला मजा आली वने तुझ्या रिॲक्शन्स पण काही बघण्यासारख्या होत्या तुझं जी धाकधूक होत होती आणि तुझं जे सँडविच झालं होतं पीपी फार मस्त आय अग्री विथ हिम ब्रिलियंट टीमवर्क मजा आली
मंडळी, या कलियुगामध्ये आपण कित्येक माणसांना आपली भूमिका बदलताना पाहतो, पण आज एक घरमालक भाडेकरूच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. चला बघूया या प्रवासात काय काय मजा येते. तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांना. किती झालं चाटलं, सगळे लोक भारी देतात पण हा भाज्या किती वेळा सांगितलं वसरानो साबणाचं पाणी, आज पाणी नाही अक्का साबणच टाकलाय. अरे वसरानो तुम्हाला माझी काही कंबर मोरायची आहे काय? कंबर माझ्यासाठी किती महत्वाची कळत नाही तुम्हाला? मला सकाळी व्यायाम करायचा असतो ना, कंबर येत नाही तुम्ही व्यायाम कसं करू? कमरेचं मरू ते हिच्या आलं, हे लोक भार का नाही देते बघतो. श्रमेश प्रथमेश वसरानो, श्रमेश प्रथमेश दरवाजा उघडा. श्रमेश प्रथमेश दरवाजा उघडा. मालक आले, मालक आले. रमेश प्रथमेश वसरून आज भाड पाहिजे म्हणत दरवाजा उघडा. रमेश प्रथमेश, रमेश प्रथमेश. कोण आहे? मला काय कोण हवंय? रमेश प्रथमेश पाहिजे म्हणा. पुण्याला गेलेत. वय काय? अच्छा, म्हणजे कधीपर्यंत येतील ते? काय सांगून नाही गेले? ओके ओके, सॉरी आय डोंट डिस्टर्ब. हा, निघा निघा. बरं, आपण कोण बोलताय? आवाज. आवाज आवाज हा नवीन कॅरेक्टर माझ्यासाठी करतो, मला माहितच नाही आवाज कॅरेक्टर. आवाज आवाज बोलताय म्हणजे वसरण तिकडं कोण नाही, आतून कोणतरी बोलतंय. वसरण दरवाजा उघडा नाही तर मी दरवाजा फोडणार. दरवाजा फोडणार म्हणजे फोडणार. दरवाजा उघडा. झाला. अरे खरेच पुण्याला गेले ते. नमस्कार. तुम्ही इकडे ये. अरे चरण काय फालतू करे काय झालं मला? मागच्या टाइमला पण तुम्ही मला असंच फसवलं. 6 महिन्याचं भाडं तुम्ही मला दिलं नाही. भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे मला. मला एवढं काय झालं चिडायला? देतो तुमचं. एवढं काय झालं चिडायला? अरे वसरनो, तुम्ही भाडं नाही देत तर माझी बायको मला जाम त्रास देते, माझं हाल करते, मला जेवायला देत नाही. ती मला जिन्याखाली झोपायला लावते माहितीये का? अरे जिन्याखाली झोपायचा प्रॉब्लेम नाही रे, मी बिंदास झोपू शकतो. आय एम द मर्द, मी झोपू शकतो. ते काय ना, मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे, भाडं पाहिजे. वसरनो, तुम्ही 6 महिने मला भाडं देत नाही. तुम्ही 6 महिने भाडं देत नाही, ती मला त्रास देते, जेवायला देत नाही. वसरनो, तिने जर मला घरातून बाहेर काढला तर मग मी कुठे जाऊ, कुठे राहू? इथे राहा. इथे? हा म्हणजे मालक, तुमच्या बायकोने तुम्हाला घरातून बाहेर काढलं तर तुम्ही आमच्याकडे राहा, पोट भाडे करू म्हणून. ते येराय करे तू वसाऱ्या. माझ्याच घरामध्ये मी पोटभाडे करू म्हणून राहावी करा? तुम्हाला नाही समजलं? नाही, अजिबात नाही समजलं. मी कसं समजणं बसाऱ्या? या इकडे गंडवतो या. हा? समजवतो या, समजवतो या. अंधार फोरीला समजवतो. साऊंड मला इथपर्यंत आलाय. हा, या घराचे खरे मालक कोण आहेत? ऑब्विसली आय एम द हिअर. मस्त इंग्रजी बोलू शकताय तुम्ही. पण 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत झालंय? तुमच्या सोबत झाले. बरोबर. म्हणजे असे मालक तुम्ही आहात, तसे मालक आम्ही आहोत. ऍक्च्युअली तसे तसे पण मीच मालक आहे, कसं पण असलं तरी. ऍक्च्युअली तसं काय सांगतो वसाऱ्या? नाही मालक, तुम्हाला कळत नाहीये. तो तुमचाच फायद्याचा सांगतोय. म्हणजे काय तिथं करू दे मला. सांगतो. हे बघा, मालक अरुण कदम आणि पोट भाडे करू पण अरुण कदम. तुम्ही 2-2. मज्जा मज्जा. झालं मी 2-2. तो तुमचाच फायद्याचा सांगतोय. म्हणजे काय तिथं करू दे मला. सांगतो. हे बघा, मालक अरुण कदम आणि पोट भाडे करू पण अरुण कदम. तुम्ही 2-2. मज्जा मज्जा.
झालं मी दोन मी अरुण कदम घर मालक पोट भारी पण नाही रे बसरे गोंधळ होईल का? दोन अरुण कदम गडबड होईल ना कन्फ्युजन मनाच होईल बसर दोन लोकांचं जाऊ दे मनात कन्फ्युजन होईल दोन अरुण कदम कसं पाम्या याला म्हणतात अनुभव. अनुभव. आपली गोची केली. बरोबर. पुढे काहीतरी सुचवलं लागेल. हा, म्हणजे ऍक्च्युली माझं नाव अरुण कदम किलर आहे बरं. दुसरा बदला पाहिजे ना दुसरा कोण? हा. मालक अरुण कदम. हा. पोटभाडे करू अलेक्झांडर. अलेक्झांडर. अलेक्झांडर हा अरुण कदम पण तुम्हीच आणि अलेक्झांडर पण तुम्हीच. दोन दोन. मज्जा मज्जा ऐकलं म्हणजे अरुण कदम मी अलेक्झांडर मी काय 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 एक मिनिट पण अलेक्झांडर मिनी वाटतं तुम्हीच वाटताय. म्हणजे मिनी अरुण कदम मालक आणि दुसरा आहे तो अलेक्झांडर मालक मालक आता आपलं ठरलेलं आहे. हा. मालक अरुण कदम पोटभाडे करू अलेक्झांडर. अरे. अरुण कदम सारखं चालून दाखवा. अरुण कदम आता अलेक्झांडर. अलेक्झांडर. ओ येस येस. अलेक्झांडर बोलेल कसा? दोन शॉटिंग कान फडफडी बापरे. किती म्हणजे अलेक्झांडर म्हणजे बापरे. साक्षात समोर अपरिचित बघितला. चालेल, आता आपलं ठरलेलं आहे हे आता आपल्याला पहिलं सावर अलेक्झांडर पहिल्यांदा आलाय रूम मध्ये. बरोबर ना? बरोबर. मग अलेक्झांडरला रूम पण दाखवायला पाहिजे. अरे म्हणजे काय असं काय करता या मी दाखवतो. चालेल? पण एक मिनिट हा. माझंच घर तुम्ही मला दाखवणार आता कोणात तुम्ही? अलेक्झांडर मग अरुण कदम मालकाला घर माहिती, अलेक्झांडरला घर माहित हे नाही. नवीन आहे ना जरा गणपत होणार मला जमतंय ना. जमतंय. अरुण कदम चालून दाखवा. म्हणजे आता अलेक्झांडर. हो या येस येस येस. हे लक्षात ठेवा. हा अलेक्झांडर. हे विसरायच्या आत मी तुम्हाला लगेच रूम दाखवून हा, घेतो. लगेच. या, आतमध्ये या. आतमध्ये या. हा आपला हॉल, ते बाथरूम. संपलं. संपलं कसं वाचाऱ्या घर संपलं हे काय फालतू की रे ए रमेश काय? हे माझ्या रूमला नाव ठेवत असतील ना, ह्यांना बाहेर घेऊन जा. sorry. हे असले 100 अलेक्झांडर चला निघा. हॅलो हॅलो त्याला सांगा हा डायरेक्ट तो म्हणले दम देत होतो तुम्ही बोलताय पण त्याचे. कसं? तुम्हाला जिन्याखाली झोपायचंय का? नाही 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 आज काय घरात पाहिजे ना? मग ते मालकाला भडकवू नका ना. सॉरी 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 बोला त्याच्याशी प्रेमाने. एक्सक्यूज मी हे म्हणजे घर आहे तुमचे अरुण कदम म्हणून अलेक्झांडर म्हणून बोला. एक्सक्यूज मी म्हणे तुमच्या घरी काम आवरले दिस विथ माय हो मी करीन व्हॉट इज बस झालं बस झालं बस झालं. संपेल पटकन संपेल. अलेक्झांडर संपवू नका. तर हा, काय म्हणतो? आता तुम्हाला घर आवडलंय, घरी आवडले तुम्ही ते बऱ्यापैकी सांगितलं सगळं. मग आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायला काय हरकत नाहीये. कॉन्ट्रॅक्ट पण त्याच्या आधी डिपॉझिटचे 25,000 लागतील. 25,000 डिपॉझिट. बचारून 25,000 हा माझ्याकडनं तुम्ही डिपॉझिट. हा डिपॉझिट म्हणून डिपॉझिट म्हणून तुम्ही माझ्याकडनं 25,000 घेता वाचारानं आणि तुमच्या टायमाला मी जेव्हा तुम्हाला घर दिलं तेव्हा तुम्ही डिपॉझिट म्हणा मला काय दिलं काय दिला? एक समोसा आणि चायवर मला पटवलं वाचारानं माझ्याकडनं 25,000 घेता तुम्ही आता कोण आहात? अलेक्झांडर मग तुम्हाला कसं माहिती अरुण कदम कडून आम्ही डिपॉझिट म्हणून त्यांना आम्ही समोसा आणि चाय दिले ते? ह्यांना सांगा, ह्यांना जमत नाही. उगाच ना 2 जबाबदारी देतो यार आपण. हो तुम्ही इथून निघा चला. माझ्या घरात नको तुम्ही. ऍक्च्युली मला असं वाटतं म्हणजे की अलेक्झांडरला असं या. वाटतंय की दिला असेल बुवा आपण असं का तुम्ही त्याच्याकडनं घेत बस, मी सांगतो. असं बोलतोय मी काय होतंय, 2 कॅरेक्टर एकत्र घुसतायत, त्यामुळे सगळं बाहेर येतंय. लक्षात घ्या. आता अलेक्झांडर आहात तुम्ही. हा तुम्ही मालक नाही आहेत हे लक्षात ठेवा. मला की नाही हा अलेक्झांडर हा. चालेल? आणि त्यांना सांग 25,000 मी त्यांनाच देणार ना. आणि 25,000 टेन्शन कशाला घेताय? सगळे पैसे हिंडून फिरून तुमच्याकडेच येणार आहेत. काय बोलता म्हणजे मी अलेक्झांडर कडून पैसे घेणार आणि अरुण कदमला देणार. मग हे बोलायचं ना मला आधी मला ही गोष्ट माहितच नाही थँक्यू थँक्यू हा 25,000 डिपॉझिट. अरे वसरून आताच तिकडून भाडे घेतले ना रे ते तुम्हाला ती घरी गेले तर परत वांदे करते नाही, नाही, तुम्ही कमवताच आम्हाला देण्यासाठी ना. रूम नको असेल तर तुम्ही जा चला. अरे बापरे, मोजत नाही, मोजल्यावर कमी होतात. नाही त्यांनी बरोबरच दिले असतात आता डिपॉझिट झालेलं हा. आहे. आता रूमचं भाडं. हा रूमचं भाडं ह्या रूमचं भाडं महिन्याला 5,000 रुपये आहे. 5,000 रुपये तुम्ही मला
2,000 देता आणि माझ्याकडनं 5,000 घेता. ही काय फालतूगिरी आहे? काय केलं जाता तुम्ही? काय केलंय? कोण बोलले हे? मालक बोला. घरात कोण आलाय? अलेक्झांडर. मग मला कसं बोलला? हे तुका लावायला थांबू नका. लक्षात ठेवायचं, कॅरेक्टर शिफ्ट नाही करायचं. अरे. आपलं अलेक्झांडर ठरलं की नाही, अरुण कदम मध्ये मध्ये कसा येतो? नाही नाही. एकदा अरुण कदम करा, एकदा अरुण कदम करा. आता अलेक्झांडर. हा हे डोक्यात ठेवा. हे डोक्यात ठेवायचं. नाही नाही, तू बिचारे पैसे झाले की मग सगळी गडबड होते. नाही, हे बघा, मी अलेक्झांडर कडून 5,000 घेणार आणि आमचे मालक अरुण कदम त्यांनाच देणार. मग हे बोला ना तुम्ही, जे आलं म्हण- हे बोला की म्हण. अरे लास्ट आहे रे, एवढेच आहे, संपेल आता. काहीच घेऊन नाही जाणार रे घरी मी. टेन्शन नका घेऊ. आहेत ना 5,000 आहेत ना? Yes, yes, yes. झालं मग आता. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पोट भाडे करू म्हणून ह्या घरात येऊ शकता. हा वा वा, थँक्यू 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 वेलकम 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 अलेक्झांडर, एक नंबर. थँक्यू थँक्यू. आता तुम्ही या घरात आलेले आहात. Yes. या घराचे काही नियम आहेत. Yes. नियम क्रमांक 1, बाथरूम मधून ओल्या पायाने बाहेर यायचं नाही. मग कसं यायचं वासाड्या? आंघोळ केल्यावर ओला पाय होणार ना? असं कसं ओला पायने बाहेर नाही यायचं? असं कसं यायचं ना रे? थांबा, एक काम करूया आपण. आपण असं करूया, या बसा. काय करूया, तुम्ही आंघोळ करताना पाय भिजवूच नका. काही येणार की तू? आंघोळ करताना पाय भिजणार नाही तर काय सगळं अंग भिजत नाही? आले सगळं इकडे खाली पडलं. काय करा, आंघोळ करायला खाली बसाल ना असे, तेव्हा खाली स्टूल घ्या आणि भिंतीला असं पाय ठेवा आणि मग हे घ्या. म्हणजे हे भिजणार नाही, पाणी इकडून इकडे जाईल. झाले म्हणजे लक्ष नाही. एक नंबर म्हणजे धुवायच्या पुसायची गरजच नाही त्याला. सुट्टा एकदम. थँक्यू थँक्यू. बरं, आला हे म्हणा आधीच कळलं नाही. नियम क्रमांक 2, हा 2. तुम्ही पोट भाडे करू आहात. Yes. तुम्ही तिकडे कोपऱ्यात झोपायचं. कसं व्हायचं रे नवऱ्याच्या जागेत कसं मी झोपू आता? नसेल तर म्हणा रूम नाही द्यायची यांना मला. बघ, त्याला भडकवू नका, तो पैसे घेतलेले परत देत नाही. अरे बापरे. ठीक आहे मी पोट भारी करून राहतो. इकडे राहतो. इकडे हा तिकडे कोपऱ्यामध्ये. दुसरा नियम पटलाय तुम्हाला? हा हा ठीक. आता सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा नियम. हा आपले मालक कोण आहेत? ऑब्विसली अरुण कदम. तो येडा आहे. येडा बोलतो यार. आता कोण ऐकतंय? अलेक्झांडर आहे. मग अरुण कदमला भडकायचं काय गरजच नाही ना. नाही बरोबर आहे, पण तरी सुद्धा तो येडा आहे. त्याला माहित नाही की आपण तुम्हाला पोट भाडे करू इथे ठेवलेलं आहे. तो आला रे आला की तुम्ही लपायचं. म्हणजे अरुण कदम आलं तर अलेक्झांडर लपणार. येस, इकडे अलेक्झांडर लपणार आणि अरुण कदम तिकडे असणार. येणार. हे पण तू एकच आहे ना रे, तू कसं इकडे तिकडे जाणार? प्रॅक्टिस करायची ना आपण आत्ता करूया. या इकडे. ओमे गंडव, हा. मला सांग. जा, तुम्ही अरुण कदम म्हणून या. हा. आमच्या नावाने ऑर्डर येतात ना तशी या लवकर. हा हा, आता अरुण कदम आला. आता अलेक्झांडर इथे झोपलाय. झोपा 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 लवकर. हा हा, आता अलेक्झांडरने ऐकलं अरुण कदमचा आवाज ऐकला. हा अरे तो कोण आले बघा. हा, आता उठा उठा. तो मालक आलाय काय? हा, आता अलेक्झांडर उठणार ना. उठणार, घाबरून उठा अलेक्झांडर. हा, कुठे जा? इथे जाणार, खाली जाणार. सावकाश जा, सावकाश जा, सावकाश जा. हा, आता अलेक्झांडर लपलाय. लपला. मालकापासून लपलाय. आता अरुण कदम आत येणार. बाहेर या, बाहेर या. अरे पण तू माझ्या बाहेर आहे ना, आम्ही काय करू? अरे अरुण कदम आत येणार ना आता. अरे पण मालक बाहेर आहे, मी काय करू? अहो तुम्हाला बाहेर यावं लागणार. हा, सावकाश सावकाश सावकाश. लवकर. हा, आता अरुण कदम आत येणार. त्याला बाहेर काढ. मला माहिती आहे तुम्ही कुणाला तरी तिकडे अलेक्झांडर म्हणून आणून ठेवलाय. त्याला बाहेर काढ. बरोबर, आता अरुण कदम आत येणार. आले आले आले. आला आला आला. अरे मालक, अरे बापरे. थांब, थांब, थांब. तू अलेक्झांडरला बाहेर काढ बोलतो. आता काय करू? आता काय नाही, तुम्ही अजून आतमध्ये लपा. हा, तुम्ही दिसताय. आता अरुण कदम आत येणार. तुम्हाला बाहेर जावं लागेल. या, बाहेर या. जा, 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 सावकाश जा, सावकाश जा, सावकाश जा. बापरे. हा, सावकाश सावकाश सावकाश. आता अरुण कदम हा. ठीक आहे, आता त्याला राहू दे, मी नंतर बघतो त्याला. अरे या. आले. या, या, आत, 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 आत. खाली जा, खाली जा, खाली खाली जा, खाली जा. सर हा. अरुण कदमला कळत नाही अलेक्झांडर खाली लपलाय. अरे बापरे, जाम पण जाम भारी. मजा आली ना, मजा आली, मजा आली. परत करूया, परत करूया. यार लागले बसायला मरीन आता मी. मारा, वेळ घ्या, वेळ घ्या. वेळ घ्या. त्यांना आधी मजा वाटली रे. हा. नाही जामच त्रास आहे. लय अडचण. मला दोन- आमचं कॅरेक्टर घेतलं ना आपण, अलेक्झांडर. असं आहे. आणि अनिल घेतलं असं जमलं असतं. अनिल, हा. कदमांनो, वा कदमांनो. नाही नाही, अहो हा मुलीचा आवाज आहे. या या.
अरे माझी बायको आहे वासरून ती आली. तुमची बायको कशी? अरे अच्छा काय करतोस? माझी बायको आहे ती. तुम्ही कोण आहात? अलेक्झांडर. मग अलेक्झांडरचं लग्नच नाही झालंय. उलट चालेल 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 मग उलट त्या आल्या ना त्यांना तुम्ही रागाने एक दोन शब्द बोला म्हणजे तुम्ही त्यांना काही पण बडबडू शकता. म्हणजे असं करू शकतो मी? अलेक्झांडर करू शकतो. अलेक्झांडर सिंगल आहे, त्याच्यातच मजा आहे. अलेक्झांडर फुटबॉल होते. तुम्हाला लिंबू आणायला पाठवलं होतं इथं काय करता हो? तुम्ही मध्ये येत नाही. I am the not your Navra. You get up. I am the Alexander. That is the sun can वाजवीन. कोण आहे तुम्ही? Alexander. अलेक्झांडरला मारते या अलेक्झांडरला. I am the Alexander. कोण आहे? अलेक्झांडर. ही अलेक्झांडरला मारते पण अरुण कदम तर गाल चुरतोय. तुम्ही घरी चला, मला दाखवते मी. घरी चला तुम्ही पहिला. तुम्ही घरी वा. काय रे पोरांनो, हे काय करत होते तिकडे? झालं मालकीनबाई, तुम्ही आल्यापासून ना वेड्यासारखं वागत होते एकदम. म्हणजे आम्हाला म्हणाले की मी अलेक्झांडर झालोय, मला जग जिंकायला जायचंय, तलवार घ्यायला पैसे द्या. 25,000 घेतले आमच्याकडनं. काय? 25,000 तलवार घ्यायला. अरे एक मिनिट तुम्हाला 25,000 नाहीत माझ्याकडे. जाऊ दे, आहेत. 10,000 आहेत. 10,000 आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा मॅन घेऊया, नंतर मग तलवार घेऊया. ऐका ना, ऐका. मालकीनबाई हा, कुणाला सांगू नका. नाही, नाही. प्लीज सांगू नका त्यांना. सांगण्यासारखं नाहीच आहे काय. एक विचारू काय? हा. तुमची जॉ लाईन दिसायला लागली आहे. सध्या काय करता? काय नाही, ते डाएट करते ना, जरा कव काढायचे. येते बाय माझी. श्रमेश, आयुष्य सुंदर आहे. हो, फक्त घर मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे. वा वा वा, नेहमीप्रमाणे अरुणदाना तुम्ही फार भारी गंडवलत, पण A1 झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुणदादा, तुमच्या एनर्जीला सलाम आहे. आणि श्रमेश आणि प्रथमेश, तुमच्या निर्लज्जपणाला एक चपराक आहे. मला असं वाटतं की हीच तुमच्या परफॉर्मन्सची पावती आहे. वनी अगदी थोड्या काळासाठी आली होती, पण तिने पण खूप मजा आणली. मस्त. थँक्यू त्रिकूट. मंडळी, हे हास्य दीप असेच तेवत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदा